सुखावबोधे जनस्य ये चाण्डलिकाय माने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। 17व्या अध्यायातलं जे शेवटचं प्रकरण ओम तत्सत हे ब्रह्मनाम, हा शेवटचा भाग आपण आज पाहणार आहोत। 17व्या अध्यायामध्ये मुख्यतः आलेले विषय असे आहेत की शास्त्ररहित पण श्रद्धेने आचरलेलं जे यजन आहे तर ते यजन लाभदायक होतं का, त्यांनी गती मिळते का, असा अर्जुनाने प्रश्न विचारला। त्याच्यावर भगवंतांनी शास्त्रविहित पण श्रद्धेने केलेलं जे यजन आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मुळात श्रद्धेचंच स्वरूप त्रिविध असतं असं सांगितलं। सत्व, रज आणि तम अशा 3 प्रकारची श्रद्धा काम करत असते। या त्रैगुण्यामुळे 3 प्रकारच्या गुणांमुळे 3 प्रकारचे स्वभाव किंवा सत्व असं निर्माण होतं। या 3 प्रकारच्या स्वभावानुसार श्रद्धा देखील त्रिविध होते आणि श्रद्धेनुसार जीवनातील सर्व क्रियांचं वैविध्य म्हणजे यज्ञ, दान, तप, आहार हा कसं काम करतो हे 17व्या अध्यायामध्ये प्रथम भगवंतांनी सांगितलं। आणि मग भगवंत ओम तत्सत या शब्दाच्या विनियोगाचं विवरण करू लागले। आता जे आपण ज्ञानेश्वरी मधलं काही वाचलं, ऐकलं ते देखील याच संदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं विवरण आहे। त्रिविध प्रकारच्या श्रद्धा, त्रिविध आहार, त्रिविध यज्ञ, त्रिविध तप, त्रिविध दान यांचं वर्णन जे आतापर्यंत या अध्यायामध्ये आलं ते सात्विक श्रद्धा जतन करावी म्हणून आलं। त्याच्यातले भेद अशा करता वर्णन करून सांगितले की आहार, यज्ञ, तप, दान या जरी गोष्टी तरी देखील त्या जर सत्व गुणांनी युक्त नसतील तर त्याचे परिणाम भगवंतांनी सांगितले। हे परिणाम पाहून कुणालाही असं वाटणार नाही की सत्वाच्या व्यतिरिक्त जीवन असावं। तसंच आहारातील सर्व कर्म देखील सात्विक असावीत अशा उद्देशाने भगवंतांनी हे वर्णन केलेलं आहे। असं जे सात्विक कर्म आहे ते सात्विक कर्म एकूणच जीवनाची पातळी उंचावून देईल, जीवन उन्नत असं करेल। जाणून बुजून खालच्या प्रतीचं जीवन जगण्याची इच्छा होईल तरी कोणाला, म्हणून भगवंतांनी अशा प्रकारचा भेद जीवनामध्ये केवळ सत्व, रज, तम या गोष्टींनी निर्माण होणारा सांगितला की सत्वाची प्रेरणा वाढीला लागावी। मोक्ष प्राप्ती हा खरा जीवन हेतू आहे। हा मोक्ष
प्रति हा जीवन हेतू साध्य करण्यासाठी म्हणून प्रथम सत्वाच्या पायावर जीवन उभं असायला हवं आणि मग नंतर सत्वाचा देखील अभिमान सोडून ते गुणातीताच्या पायावर पातळीवर जावं. हा जो मोक्षाचा जीवन हेतू आहे तो प्राप्त होण्यासाठी सात्विक कर्माचा देखील विनियोग याचा अर्थ व्यवस्था, विनियोग याचा अर्थ ते कर्म कोणत्या भावाने करावं त्या भावाचं मार्गदर्शन. या 17व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ओम तत्सत या ब्रह्मनामाने सुचवलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की आपला मूळ भाग या ब्रह्मनामावरच आहे. आपली ही जी प्रवचनं चाललेली आहेत ती विष्णोः स्मरणम किंवा नामस्मरण याच्यावर चाललेली होती. त्याच्या अंतर्गत आपण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी नामस्मरणाबद्दल काही ना काही सांगितलेलं आहे तर ते पाहिलं. एक प्रकारे क्रॉस सेक्शन आपण श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम याचा जो घेणार आहोत नवविधा भक्तीचा, त्याच्यामध्ये विष्णोः स्मरणम नामस्मरण भक्तीवर भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं विवरण करताना काय काय सांगितलं हा मूळ विषय चाललेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत 17व्या अध्यायामध्ये हे जे ओम तत्सत हे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामाविषयी आपण पाहणार आहोत. हे पाहत असताना असं लक्षात आलं की हे प्रकरण एवढं मोठं आहे आणि याच्यावर सांगत असताना समजण्यासाठी सोपं व्हावं म्हणून मागं जाऊन ओम, तत् आणि सत हे शब्द नक्की कशा क्रमाने भगवद्गीतेमध्ये वर्णन करून सांगितलेले आहेत, ज्ञान आणि विज्ञानात्मक भावाच्या अंगाने हे सांगणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय एकदम ओम तत्सत याच्यावरचं निरूपण समजणार नाही. असं असल्यामुळं नेमका उलगडा व्हावा म्हणून भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायाच्या मागे जाण्याची गरज निर्माण झाली. आणि त्यातून मला अशी कल्पना आली की आपण प्रथम सर्व भगवद्गीतेचा आढावा घेऊ. त्या निमित्ताने ते एक प्रकरण संपून जाईल आणि सहजच हे ओम तत्सत याच्यावर जेव्हा मी बोलेन तेव्हा तुम्हाला याला ब्रह्मनाम असं का म्हटलेलं आहे आणि नामस्मरण भक्तीसारख्या पवित्र ठिकाणी या ओम तत्सत बद्दल का सांगितलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. परब्रह्माचा ओम तत्सत असा 3 प्रकारे शास्त्रामध्ये निर्देश केला जातो. या निर्देशांनी पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत असं या अध्यायात म्हटलेलं आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस् त्रिविध स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. हा जो शास्त्रामध्ये ओम तत्सत हा निर्देश केलेला आहे या निर्देशानेच पूर्वी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण झाले. ब्राह्मण निर्माण झाले याचा अर्थ ब्रह्म जाणणारी अशी मंडळी निर्माण झाली. ब्राह्मण म्हणजे जात या अर्थाने तुम्ही धरू नका. जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. याचा अर्थ हा निर्देश असा आहे की या निर्देशाने ब्राह्मण निर्माण झाले. अर्थातच हा निर्देश जर समजला तर तुम्ही आम्ही देखील ब्रह्म जाणू शकू. या निर्देशानेच वेद निर्माण झाले.
वेद अपौरुषेय आहेत, पण अपौरुषेय वेद देखील निर्माण होण्याची गरज आहे. ते वेद या निर्देशामुळे निर्माण झाले. हा निर्देश ज्यांना समजला, त्यांनी जी कलाकृती केली ती वेद म्हणून जाणली गेली. अर्थात हा निर्देश जर समजला तर वेद समजायला सोपं होईल. या निर्देशातूनच यज्ञाची निर्मिती झाली. परमात्म्याने यज्ञाची निर्मिती केली, या निर्देशातूनच केली. अर्थातच हा निर्देश जर समजला तर तुमची आमची कर्म देखील यज्ञ रूपाला प्राप्त होतील. म्हणून जे ब्रह्मवादी आहेत अशा लोकांनी यज्ञ, दान, तप आणि इतर देखील शास्त्रोक्त कर्म करताना ओम हा उच्चार करायला सुरुवात केली. ब्रह्मवादी लोकांची सर्व प्रकारची शास्त्रोक्त कर्म ओम असा उच्चार करून प्रवृत्त होतात. तत् शब्दांनी फळाची आशा न ठेवता यज्ञ, दान, तप इत्यादी अनेक प्रकारच्या क्रिया मोक्षार्थी लोक करत असतात. ही सरळ सरळ भगवद्गीतेतली विधानं मी तुम्हाला सांगतो आहे. यज्ञ, दान, तप अशा ज्या अनेक प्रकारच्या क्रिया होत असतात, त्या क्रिया फळाची अपेक्षा न ठेवता मोक्षार्थी लोक तत् या शब्दांनी करत असतात. सर्व निष्काम कर्म तत् ते म्हणजे पलीकडचं ब्रह्म या सदरामध्ये येतं. एका पाठोपाठ एक भगवंत विधान करत आहेत. जी निष्काम होणारी सर्व कर्म आहेत ती कर्म तत् या शब्दाने प्रतीत होतात आणि तत् याचा अर्थ ते, पलीकडचं म्हणजे ब्रह्म अशा सदरामध्ये मोडतात. अस्तित्व म्हणजे केवळ अस्तित्व मात्र ब्रह्म आपल्या अंतर्यामी असणार, आणि साधुत्व म्हणजे अस्तित्व मात्रच ब्रह्म मी अशा प्रकारचं चांगलं ज्ञान मिळवलेला तो साधू. अस्तित्व आणि साधुत्व या अर्थी सत हा शब्द वापरला जातो. प्रशस्त कर्म, आता आपण ज्ञानेश्वरी मध्ये प्रशस्त कर्म हा शब्द ऐकला. प्रशस्त कर्म यज्ञ, दान, तप यांच्या ठिकाणी स्थिर भावना असणं, याला देखील सत असं म्हटलं जातं. प्रशस्त कर्म म्हणजे जी करणीय आहेत अशी कर्म, जी कर्म केली असताना सज्जनांना संतोष होतो, जी कर्म केली असताना संत सुखावतात, जी कर्म केली असताना शास्त्र देखील पसंतीची मान डोलावतं, अशी जी कर्म ती प्रशस्त कर्म. जी कर्म केली असताना कर्माचा बंध बाधत नाही ती कर्म म्हणजे प्रशस्त कर्म. तसंच यज्ञ, दान, तप यांच्या ठिकाणी स्थिर भावना असणं, याला देखील सत हा शब्द वापरला जातो. यांच्यासाठी जे कर्म करायचं त्या कर्माला देखील सत हे नाव आहे. हे भगवंतांनी ओम तत्सत याच्यावर केलेलं विवरण आहे. हे तुम्हाला जसंच्या तसं समजावून सांगण्यासाठी कित्येक गोष्टी सांगणं आवश्यक होतं, म्हणून खरं म्हणजे आपण मागे गेलो. भगवंत असं म्हणतात की ब्रह्मवादी लोकांची जी कर्म आहेत ती कर्म म्हणजे यज्ञ, दान, तप आणि शास्त्रोक्त कर्म ही नेहमी ओम असा उच्चार करून प्रवृत्त होतात. हा जो ओम शब्द आहे, हा ओम शब्द निर्गुण निराकार असा परमात्मा आणि व्यक्त जगत यांच्यामधला सांधा आहे. ओम हे ब्रह्मनाम आहे. ओम
इत्येकाक्षरम ब्रह्म असं ओम बद्दल म्हटलेलं आहे. ते एकाक्षर ब्रह्म आहे. म्हटलं तर ओम या शब्दाने ब्रह्म प्रतीत होतो म्हटलं तर याच कारण ओम यांनीच आम्हाला काही एक प्रतीती मिळते. ओम हा शब्द स्वाभाविक शब्द आहे, सृष्टीमध्ये सहज निर्माण होणारा शब्द आहे. तो कोणत्याच भाषेतला शब्द नाही, तो सृष्टीच्या भाषेमध्ये निर्माण होणारा शब्द आहे. तो संस्कृतातलाही शब्द नाही, तो निसर्गातला शब्द आहे. तुम्ही जर वाऱ्याचा आवाज, वायूचा आवाज ऐकला तर तो ओम असा तुम्हाला येईल. अगदी कावळा जरी ओरडत असला तरी देखील ओम ओम असं म्हणतो आहे की काय असं तुम्हाला वाटेल. सृष्टीमध्ये सहज निर्माण होणारा जो ध्वनी आहे तो ध्वनी ओम असाच आहे. ध्वनी हा खरं म्हणजे आभास आहे. काही कंपन निर्माण होतात, ती कंपन पुढे ढकलली जातात, तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत येतात आणि तुम्हाला ध्वनीचा साक्षात्कार होतो. ध्वनीला वस्तुतः अस्तित्व काही नाही, तरी देखील ध्वनी हा तुम्हाला ज्ञान देणारा असतो. परमात्म्याचं ज्ञान प्रथम ओम या शब्दाने आमच्यापर्यंत आलं. ओम हा शब्द त्याला कारण ठरला. परमात्म्याचं ज्ञान आमच्या अंतर्यामी होतं, आम्हीच परमात्म स्वरूप होतो, तरी देखील ओम या शब्दाने आम्हाला त्याची जागृती प्राप्त झाली. ओम या शब्दाने आम्हाला ब्रह्माचा निर्देश प्राप्त झाला. ओम या शब्दाने आम्हाला अक्षर ब्रह्माचं स्मरण प्राप्त झालं. ज्ञानेश्वर महाराज या ओम वर निरूपण करताना म्हणतात या ठिकाणी की ओम हा शब्द प्रथम ब्रह्माचं स्मरण करून देतो आणि मग नंतर अनुभूती आणून देतो. ओम या शब्दाचा विनियोग सांगताना इथं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ओम या शब्दाने ब्रह्माचं तो स्मरण करतो आणि अनुभूतीला तो आणतो, तो गोचर करतो, ब्रह्म गोचर करून देतो. ओम या शब्दाने अक्षर ब्रह्माचं स्मरण होतं. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. कधीही न जन्मणारा, कधीही न मरणारा, पूर्वी कधी होता, नायम भूत्वा तो भूतकाळामध्ये होता, भविता वा न भूयः आता आहे, पुढे असेल. अशा प्रकारे भूत भविष्य वर्तमान या शब्दांच्या अंगाने ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, तो जन्मरहित आहे, अनुत्पन्न आहे. त्याचा जन्म झाला असं नाही, तो आहेच आहे, सदा कदाचा तो आहे. असा अमुक वेळेला निर्माण झाला आणि मग त्याचा प्रवास सुरू झाला असं त्याच्याबद्दल सांगता येत नाही. तसंच तो नित्य आहे, तो कधीही संपेल असं नाही, जाईल असं नाही. तो शाश्वत आहे, सनातन कालापासून, पुराण कालापासून तो आहेच आहे. आणि शरीराचा नाश होण्याने तर तो नाश होत नाहीच नाही. अशा प्रकारे ओम हा शब्द आत्म्याविषयीचं ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त करून देतो. कोणतं ज्ञान प्राप्त करून देतो तर एवं गुण विशिष्ट. न कर्तृत्वम, परमात्म्याविषयीचं ज्ञान
जर प्राप्त होत असेल तर परमात्म्याविषयीचं ज्ञान कोणतं स्मरण होतं? न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू. तो कोणाला पाप देत नाही, कोणाला पुण्य देत नाही. प्रेरणा प्रत्यक्षतः तो निर्माण करत नाही, स्वभावामुळे प्रकृतीमुळे ती निर्माण होते. तो कर्म देखील करत नाही, कर्माचा प्रेरक देखील तत्वतः तो नाही, प्रकृतीमुळे कर्माची प्रेरणा होते. कर्म फलाचा संयोग आहे, त्या संयोगापासून प्राप्त होणारं सुख आणि दुःख याचा भोग देखील तो भोगत नाही. स्वभावस्तु प्रवर्तते, स्वभावामुळे प्रकृतीमुळे हे सर्व निर्माण होतं. अशा प्रकारे परमात्म्याची जी परिशुद्ध व्याख्या आहे ती परिशुद्ध व्याख्या ओम या एका शब्दाने प्रतीत होते, म्हणजे व्हायला पाहिजे. त्याच्याकरता हे सगळं आधीचं निरूपण मी केलं. यहा अंतःसुखः अंतरारामः तथा अंतर्ज्योती एव यहा. तो आत सुख रूपाने असतो. सर्वांच्या हृदय देशी सुख रूपाने वास करणारा असा यहा अंतःसुखः अंतरारामः अंतः आरामः. आत अत्यंत सुखदायी असणारा. तथा अंतर्ज्योती एव यहा. तसं आत ज्योती रूपाने अंतर्ज्योती रूपाने असा प्रतीतीला येणारा अंगुष्ठ मात्रः पुरुषः ज्योतिः इव अधूमकः. धूम विरहित अशी ज्योती अंगुष्ठ मात्रः अंगठ्या एवढी, तो पुरुष अंगठ्या एवढा असा प्रतीत होतो ज्योती रूपाने, धूमरहित असा. हे ज्या पुरुषाबद्दल बोललं जातं तो पुरुष ओम या शब्दाने प्रतीत होतो, ओम या शब्दाने त्याचं स्मरण होतं. स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्म भूतोधिगच्छति. पाचव्या अध्यायामध्ये भोक्तारम यज्ञ तपसाम ज्ञात्वा माम शांती मृच्छति. सर्व यज्ञ आणि तप यांचा भोक्ता तत्वतः तो परमात्मा आहे, आमच्या अंतर्यामी असणारा असा. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति. आम्ही जो यज्ञ करतो त्या यज्ञाचा आनंद इंद्रियांना, मनाला आणि बुद्धीला होत असेल, पण इंद्रिय मन आणि बुद्धीच्याही पलीकडे आनंद होतो, जीवभावाला आनंद होतो. तपाचा आनंद आणि तपानी त्या ज्ञेय वस्तूशी एकरूपता ज्याला होते तो प्रत्यक्षतः तुमच्या अंतर्यामी असणारा परमात्मा असतो, त्याला होत असते. इंद्रिय तिथं विसरली जातात, मन तिथं नाहीसं होतं, बुद्धीची हालचाल तिथं बंद होते आणि ज्याला सुख होतं तो अस्तित्व मात्र असा तुमच्या अंतर्यामी असणारा परमात्मा असतो, तो भोक्ता आहे. आपल्या अंगाने देखील, साधकाच्या अंगाने, तपस्वी जो आहे त्याच्या अंगाने देखील स्वतःचा आनंद घेणारा तोच आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. सर्व लोकांमध्ये महान ईश्वर म्हणून जाणला जाणारा असा. सुहृदम सर्व भूतानां, सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी असणारा. सुहृद म्हणजे निरपेक्ष कल्याण करता असा. असा जाणून मग शांती प्राप्त होते, असा जाणल्यावर मग तो शांतीला प्राप्त होतो. हे ज्याच्याबद्दल सांगितलं आहे तो परमात्मा आहे आणि तो परमात्मा त्याचं स्मरण ओम या शब्दाने होत असतं. 8व्या अध्यायामध्ये जे अक्षरम ब्रह्म परमम असं म्हटलेलं आहे, परम
असं ब्रह्म अक्षर या नावाने प्रसिद्ध आहे. स्वभावः अध्यात्म उच्यते. त्याची जाणीव निर्माण झाली की मूळ माया निर्माण झाली. पण ते अक्षर असं परमात्मा तत्व आहे. कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणीयां समनुस्मरेद्याः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसा परस्तात. याच्यावर जर निरूपण करायला लागलो तर खूप वेळ जाईल, पण आता आपल्याला ते सगळं आठवेल. मी तेव्हा तेव्हा काय सांगितलेलं आहे हे सर्व परमात्म्याचं स्मरण करून देतं. या शब्दांनी जर काही होत असेल शास्त्रांच्या शब्दांनी तर परमात्म्याचं स्मरण होतं. पण गंमत म्हणजे हे सगळं स्मरण ओम या एकाक्षर ब्रह्मानी होतं. उत्तम पुरुषस्तु अन्यः परमात्मा इति उदाहृतः. तो उत्तम पुरुष हा अन्य आहे. क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षा वेगळा आहे. त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. यो लोकत्रयम आवेश्य विभर्तव्यय ईश्वरः. तो जो उत्तम पुरुष आहे तो उत्तम पुरुष केवळ ओम या शब्दांनी त्याचं स्मरण होतं, तो जाणवला जातो. यस्मात् क्षरम अतीतोहम अक्षरात् अपि च उत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. ज्या अर्थी तो क्षराच्या पलीकडचा आहे. यस्मात् क्षरम अतीतोहम अक्षरात अपि च उत्तमः. आणि अक्षरापेक्षा देखील. इथं अक्षर या शब्दाचा अर्थ जीव असा आहे. तुम्हाला तर ते सगळं आठवेल. एरवी अक्षर हा शब्द परमात्म्याला उद्देशून भगवद्गीतेत वापरला. इथं मात्र कूटस्थ जो जीव आहे त्याला अक्षर शब्द वापरलेला आहे. ज्या अर्थी तो क्षराच्या पेक्षा पलीकडचा आहे आणि अक्षरापेक्षा देखील म्हणजे जीव भावापेक्षा देखील उत्तम आहे. अतः अतोस्मि लोके वेदेच प्रथितः पुरुषोत्तमः. म्हणून मला या लोकांमध्ये पुरुषोत्तम या नावाने ओळखलं जातं. असं जे परमात्म्याबद्दल म्हटलेलं आहे ते सगळं ओम या शब्दाने प्रतीत होतं. ओम या शब्दाने त्याची जाणीव होते. आता एवढे भाराभर शब्द आठवण्याची गरज नाही. एकदा या शब्दांचे संस्कार होऊन देत. ते झाल्यावर ओम म्हणा की हे सर्व आठवलं पाहिजे की तो पुरुषोत्तम आहे, तो अक्षर आहे. अक्षरः ब्रह्म परमः. अक्षरम ब्रह्म परमः आठवलं पाहिजे. न जायते म्रियते वा कदाचित. स्मरण झालं पाहिजे. ओम या शब्दाने परमात्म्याचं स्मरण होतं असं ज्ञानेश्वर महाराज भगवंत म्हणतात. तसंच त्याची अनुभूती देखील ओम या शब्दाने येते. कशी अनुभूती घ्यायची? स्पर्शान कृत्वा बहिः. सर्व स्पर्श बाहेरचे स्पर्श बाहेर ठेवून. बाह्यांश चक्षुः च एव अंतरे भ्रुवो. भुवईच्या अंतरामध्ये दृष्टी लावून. प्राणापानो समो कृत्वा. प्राण आणि अपान श्वास आणि प्रश्वास उच्छ्वास हे सम करून. नासाभ्यंतरचारिणौ यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्ष परायणाः विगतेच्छा भयक्रोधाः यस सदा मुक्त एव सः. ध्यानाची जी प्रक्रिया सांगितली 5व्या अध्यायामध्ये ज्या प्रक्रियेने तो गोचर होतो. ज्ञानेश्वर महाराज इथं असं म्हणतात की प्रथम ओमचं स्मरण करतो आणि ध्यानाने तो गोचर करतो असे शब्द वापरलेले आहेत याचं निरूपण करत असताना. ओम तत्सत या शब्दाचा जो विनियोग आहे स्मरण करायचं आणि गोचर करायचे ते शब्द प्रतीती त्याची प्राप्त करायची. युंजन नेवम सदात्मानं योगी नियतमानसः शांतिम
निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छति. 6वा अध्याय कसा गोचर करायचा. अशा प्रकारे आत्म्याचं स्मरण करावं, आत्म्याचं ध्यान करावं. कसं नियत मानस करून. आणि मग शांती निर्वाण परमाम, निर्वाण परम, निर्वाणाच्याही पलीकडची अशी शांती मग संस्थान अधिगच्छति, मला प्राप्त केलं की ती शांती प्राप्त होते. त्या ठिकाणी देह पडतो, म्हणजे देह मी ही भावना पडते, संपून जाते आणि तो अस्तित्व मात्र अशा ब्रह्माशी तदाकार होऊन जातो. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामः विनियम्य समन्ततः शनैः शनैः उपरमे बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. ही जी ध्यानाची वर्णन आहे, ती ध्यानाची वर्णन प्रथम परमात्म्याचं स्मरण आणि ध्यानाने तो गोचर करणं, तो प्राप्त करणं. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन. या त्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रिया स्वतंत्रपणाने सांगायला लागल्या असत्या आणि त्याच्यात तेवढाच वेळ गेला असता, म्हणून सगळी भगवद्गीता तुम्हाला सांगितली. नुसतं ओम हा शब्द त्याचं अनुस्मरण करणं, त्याचं स्मरण करणं आणि ध्यानाने तो गोचर करणं, हा ओम या शब्दाचा विनियोग आहे. ओम हा शब्द उच्चारला म्हणजे ते पूजेमध्ये सांगतात ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, अशा पद्धती नाहीये ते. याच्यात गांभीर्य आहे, याच्यात स्मरण आहे परमात्म्याचं. ओम या शब्दाने परमात्म्याचं स्मरण आहे, क्षणभराकरता परमात्म्याची घेतलेली अनुभूती आहे. जर रोज ध्यानामध्ये परमात्म्याशी एकरूपता साधत असेल साधक, तर ओम या शब्दाने क्षण मात्र सर्व पायऱ्या ओलांडून परमात्म्याशी क्षणैक प्रतीती शक्य आहे. त्याला परत 1.5 तास ध्यानाला बसायला नको. कर्म करायचं आणि ओम तत्सत म्हणायचं, म्हणजे मग कर्म केल्यावर, प्रत्येक कर्म केल्यावर बसा ध्यानाला, करा स्मरण, मग घ्या अनुभूती. ती अनुभूती घ्यायला 1.5 तास लागणार असा विषयही नाहीये. एकदा अनुभूती घेतलेली असेल मग सगळ्या पायऱ्या ओलांडून ब्रह्माशी तदाकार आपण पावलेले आहोत, अशा प्रकारचा भाव. तत् या शब्दाने इथं भगवंत म्हणतात की फळाची आशा न ठेवता यज्ञ तप व दान इत्यादी अनेक प्रकारच्या क्रिया मोक्षार्थी लोक करत असतात. सर्व निष्काम कर्म तत् ते पलीकडचे म्हणजे ब्रह्म या सदरामध्ये येते. हा जो तत् हा शब्द आहे, हा तत् हा शब्द एक प्रकारे सृष्टीला उद्देशून लिहिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज सोप्या भाषेत सांगतात तत् म्हणजे ही सृष्टी. या सृष्टीमध्ये ते पलीकडचं ब्रह्म लपून बसलेलं आहे. ते तत् या शब्दाने प्रतीत होतं, बुद्धीमध्ये प्रतीत होतं. त्याचा विनियोग आहे आपल्या बुद्धीत, बाहेर नाही. ओम या शब्दाने आपण परमात्म स्वरूप आहोत अशी अनुभूती घेतली. तत् या शब्दाने जे काही कर्म केलेलं असेल, शास्त्रोक्त कर्म अथवा यज्ञ दान तप आहार आदी सर्व प्रकारच्या क्रिया, या सर्व प्रकारच्या क्रिया आणि कर्म याच्या अंतर्यामी ते तत् म्हणजे ते पलीकडचं ब्रह्म त्या क्रियांमध्ये भरून आहे, अशा दृष्टीने त्या क्रियांकडे पाहणं, सृष्टीकडे पाहणं.
कर्म करत असताना ते कर्म ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधानेच त्या कर्माकडे पाहणं. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्म अक्षर समुद्भवम. कर्म हे प्रत्यक्षतः ब्रह्मापासून म्हणजे मूळ मायेपासून, पण ती मूळ माया अक्षर अशा परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. म्हणून तत्वतः कर्म देखील ब्रह्मापासून निर्माण झालेला आहे. आम्ही करत असलेली सगळी कर्म सृष्टीमध्ये आहेत. सृष्टी या शब्दाचाच अर्थ अविरत आणि अखंड कोट्यावधी चाललेली कर्म म्हणजे सृष्टी. आमची स्वतःची कर्म आहेत, ती कर्म तर आहेतच, ती सृष्टीमध्येच मोडतात. पण त्याच वेळेला सर्व ठिकाणी चाललेली अव्याहत कर्म. सूर्य मोठच्या मोठं भ्रमण करतो आहे अंतराळामध्ये. असं म्हणतात की या आकाशगंगेचा जो केंद्रबिंदू आहे त्याच्या भोवती हे तारे सगळे फिरतात. सूर्य देखील त्याच्या भोवती फिरतो आहे. पण त्या सूर्याच्या भोवती सूर्याची सगळी ग्रहमाला फिरते आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते आहे. दिवस रात्र होत आहेत. दिवस झाल्या उजाडल्यानंतर काम सुरू होत आहेत. शेतकरी शेतामध्ये काम करतो, कामगार कारखान्यामध्ये काम करतो, शिक्षक शिकवायचं काम करतो, विद्यार्थी विद्यार्जनाचं काम करतो, ऑफिस मध्ये कामं केली जात आहेत. ही सगळी सृष्टी ही ब्रह्मापासून निर्माण झालेली आहे. कर्म देखील ब्रह्मापासून निर्माण झालेली आहेत. कर्म सृष्टीपासून वेगळी नाहीये. म्हणून जो क्रम सांगितला की अक्षर परमात्म्यापासून, ब्रह्मापासून किंवा पुरुषोत्तमापासून मूळ प्रकृती निर्माण झाली, मूळ माया निर्माण झाली. त्या मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले, त्रिगुणांपासून पंचभूत निर्माण झाली, त्यांची समन्वयात्मक कर्म निर्माण झाली. त्यामुळे पर्जन्यादी व्यवहार सुरू झाले. औषधी वनस्पती निर्माण झाल्या. या औषधींपासून भूतमात्र निर्माण झाली. ही भूतमात्र दोन म्हणजे भूतमात्र स्वभावतः दोन प्रकारची आहेत. 7व्या अध्यायामध्ये आपल्याला आठवत असेल, एक पराप्रकृती आणि एक अपराप्रकृती अशी भूतमात्र निर्माण झाली. अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार, ही अपराप्रकृती. आणि पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती. याला 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हटलं. प्रकृती आणि पुरुष असं म्हटलं. 15व्या अध्यायामध्ये याला क्षर अक्षर कुटस्थ असं म्हटलं. अशा प्रकारे ही जी भूत मात्र आहे म्हणजे एक पंचभूतात्मक देह आहे आणि त्याच्यात एक जाणीव स्वरूप असं अधिष्ठानभूत जीव स्वरूप आत्मा ज्याला म्हटलं जातं असा एक आहे. देह, पंचभूतात्मक देह आणि आत असणारी जाणीव यांच्या समन्वयाने कर्म निर्माण होत आहेत. ही कर्म तत्वतः ब्रह्मापासून होतात असं जे या तत् या शब्दाने प्रतीत होतं. आपलेही अंतर्यामी कर्म करणारा पंचभूतात्मक देह आणि मन बुद्धी अहंकार आहेत. हेही तत्वतः ब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत. आणि आपल्या अंतर्यामी एक ब्रह्म वास करतच जीव रूपाने. दोन्ही ब्रह्मच आहेत. म्हणून 7व्या अध्यायात याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. ही परा आणि अपरा प्रकृती दोन्ही माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. हा विज्ञानात्मक भाव आहे. 9व्या अध्यायामध्ये अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम. मानुषी तनु धारण केलेल्या परमात्म्याचा अवमान न करता सत्कार मान पूजा अशा पद्धतीने त्याची संभावना करून सर्व कर्म करावी. त्याची संभावना करून केलेली कर्म ही परमात्म्याला प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. तर 10व्या अध्यायामध्ये
मनुष्य मात्रांच्याही पेक्षा वेगळी अशी जी सर्व सृष्टी आपल्याला दिसते आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या ठळक ठळक विभूती या सर्व माझ्यापासून निर्माण झालेल्या आहेत असा विज्ञानात्मक भाव सांगितला. तर 11व्या अध्यायामध्ये या सर्वांचं एकत्रित असं विश्वरूप दर्शन भगवंतांनी दाखवलं. इथं जे कर्म घटक आहेत, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, अज्ञान, ज्ञेय, हे सगळे तत्वतः परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत. हे जे अनेक अध्यायामधून विज्ञानात्मक भाव म्हणून वर्णन केलेलं आहे, हा सर्व तत् या शब्दाने प्रतीत व्हायला पाहिजे. तत् याचा अर्थ सर्व सृष्टी, पंचभूतात्मक देह आपला तसंच इतरांचा, या देहाकडून घडणारी सर्व कर्म ही परमात्म्यापासून निर्माण झालेली आहेत. ते पलीकडचं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्मापासून हे सर्व निर्माण झालं. म्हणून ओम या शब्दाने परमात्म्याचं स्मरण आणि परमात्म्याची अनुभूती, तत् या शब्दाने जे काही काम करत असू ते सर्व या सृष्टीमध्येच मोडतं. तुम्ही गाडीवरून इकडून तिकडं जाणारं एक कर्म जरी केलं तरी ते कर्म तत्वतः सृष्टीमध्येच झालं. ही सृष्टीच परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे. ते पलीकडचं ब्रह्म तत् या शब्दाने प्रतीत होतं. म्हणून करत असलेली यच्च यावत कर्म, यज्ञ, दान, तप आदी सर्व कर्म जेव्हा निष्काम भावनेने करता करतो तेव्हा त्याला तत् याचं भान असतं. तत् या शब्दाने ते पलीकडचं ब्रह्मच कर्म करत असताना दूर जात नाही. आमची अशी अडचण आहे की कर्म करत असताना ब्रह्म दूर जातं. त्याच्याकरता हा विनियोग आहे. म्हणून विज्ञान देखील 7व्या अध्यायापासून मग 9, 10, 11, 13, 14, 15 जे विज्ञानाचं म्हणून निरूपण, ज्ञानम विज्ञान सहितम, आत्मज्ञान आणि जगतामध्ये असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान, हे याच्यासाठी सांगितलं. आता ब्रह्म प्रतीतीला आलं ओंकाराने, तत् या शब्दाने कर्म देखील ब्रह्मस्वरूप आहे हे आलं. तरी देखील जो कर्ता आहे तो कर्ता या दोन गोष्टींपासून कदाचित परत सुटायची शक्यता आहे, वेगळा होण्याची शक्यता आहे. आपल्या स्वतःला परत देह मन बुद्धी समजण्याची एक वेळ शक्यता आहे. मी केलं असं समजण्याची शक्यता आहे. असं होऊ नये म्हणून सत हा शब्द वापरला गेला. कर्म करणारा जो पंचभौतिक देह आहे त्या पंचभौतिक देहामध्ये असणारं जे अविनाशी तत्व आहे, त्या अविनाशी तत्वाचं किंवा अस्तित्व मात्र अशा तत्वाचं स्मरण आणि आत्मप्रत्यय सदैव अबाधित राहण्याचं काम सत हा शब्द करतो. ते ब्रह्म आहे, परमात्मा निर्गुण आहे आणि तो प्रतीतीला आला आणि सर्व कर्म देखील ब्रह्म आहे, पण कर्ता देखील ब्रह्म आहे हा भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा विनियोग पूर्ण होत नाही. म्हणून सत हा शब्द सांगितला. आपल्या अंतर्यामी रूपानी साधुत्वाचं, अस्तित्व मात्र ब्रह्माचं ज्ञान असणारा भगवद्गीतेचे शब्द असे आहेत की अस्तित्व आणि साधुत्व या अर्थी सत हा शब्द वापरला जातो. अस्तित्व म्हणजे आपल्या अंतर्यामी असणारं अस्तित्व मात्र असं ब्रह्म, आणि साधुत्व याचा अर्थ अस्तित्व मात्र ब्रह्मच मी अशा प्रकारचं चांगलं ज्ञान मिळवणारा आणि ते अबाधित ठेवणारा, याची आवश्यकता आहे. हे ज्ञान मिळवणं आणि ते अबाधित ठेवणं म्हणजे साधुत्व राखणं. अशा प्रकारे अंतर्यामी रूपानी साधुत्वानी
आपल्या ठिकाणी असणाऱ्या अस्तित्व मात्र ब्रह्माचं ज्ञान मिळवणारा आणि अबाधित राखणारा सत या शब्दाने प्रतीत होतो. सर्व असत मेळाव्यापासून अलिप्त अविनाशित्वाच्या भूमिकेमध्ये स्थित असणारा असा असत मेळावा म्हणजे देह मन बुद्धीचा मेळावा. या मेळाव्यापासून तत्वतः अलिप्त आणि अविनाशी असा जो आहे तो मी आहे या भूमिकेमध्ये स्थिर असणारा. यज्ञ दान तप इत्यादी सगळी कर्म जशी ब्रह्मापासून निर्माण झाली या विज्ञानात्मक भावाचा आश्रय जसा घेतला तसं ती कर्म करणारा त्या कर्मांचा जो कर्ता आहे तो कर्ता देखील ब्रह्मरूप आहे हे सत या शब्दाने कायम स्मरणामध्ये ठेवलं. याच्या प्राथमिक युक्त्या म्हणजे 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आत्मसंयमन योग आणि त्यामुळं प्राप्त केलेलं आत्मज्ञान. 13व्या अध्यायामध्ये जसे सांगितलेलं आहे की ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानाने आत्मरूप होऊन राहिलेला, सांख्याने म्हणजे ज्ञानाने आत्मरूप होऊन राहिलेला, कर्मयोगाच्या निष्काम कर्मयोगाच्या आचरणामुळं आत्मा मी या भूमिकेवर आलेला. अन्ये तु एतत् अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. हे सर्व ज्याला समजत नाही तो ज्याला समजलेला आहे त्यांच्याकडून श्रवण करून उपासना करतो आणि मी आत्मा या बोधाला प्राप्त होतो. किंवा 9व्या अध्यायामध्ये महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. अव्यय असं भूत मात्रांचं आदी स्थान आणि मी एक आहोत असं जो महात्मा जाणतो सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सत हा जो शब्द आहे कर्ता ब्रह्मस्वरूप आहे ते अशा अनेक विध प्रक्रियांनी कर्ता अनुभवतो आणि त्या अनुभवामध्ये तो रमून राहतो. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. त्या आदी पुरुषाकडे मी जातो असा संकल्प करून जो साधना करतो तो त्या ब्रह्माला गाठतो, त्या ब्रह्माला प्राप्त करतो. हे सत या शब्दामध्ये राहण्याचं गमक आहे. मां च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14व्या अध्यायामध्ये अव्यभिचारी अशा भक्तीने अशा भावानी आणि भक्ती योगानी जो सेवन करतो तो गुणांच्या पलीकडे जातो. सत म्हणजे ते परमात्म तत्वच मी या भूमिकेवर स्थित होतो. अशा प्रकारे या अध्यायामध्ये ओम तत् आणि सत याचा विनियोग जो सांगितलेला आहे. ओम या शब्दाने ब्रह्म स्मरण आणि ब्रह्म भावना, तत् या शब्दाने सृष्टी म्हणजे सर्व कर्मांच्या पलीकडचं, सृष्टीच्या पलीकडचं, सृष्टी दिसत असताना, कर्म करत असताना, कर्म दिसत असताना त्या कर्मांच्याही पलीकडचं यज्ञ दान तप यांचं आचरण करत असताना त्या कर्मांच्या पलीकडचं जे अनिर्वाच्य असं तत्व आहे हे तत्वच सर्व कर्मांचा तत्वतः आधार आहे हे जो समजून घेतो तत् या शब्दाने आणि सत या शब्दाने
दृश्य सृष्टीप्रमाणेच कर्म करणारा आपल्या स्वतःच्या देह मन बुद्धीचा आधारही तत्वतः ते निर्गुण ब्रह्म आहे असं समजून घेतो. देह मन आणि बुद्धी याचा आधार ते निर्गुण निराकार अनिर्वाच्य अक्षर असं तत्व आहे हे समजून घेतो आणि त्या भावामध्ये स्थिर राहतो. याचा अर्थ असा की ओम या शब्दाने तो परमात्म्यामध्ये स्थिर राहतो. मग कर्म करत असताना देखील सृष्टीमुळे विचलित न होता, कर्मामुळे विचलित न होता ते कर्म ब्रह्मरूप आहे असंच भावतो आणि कर्तृत्वाचा अहंकार देखील न येता कर्म करणारा देखील तत्वतः निर्गुण निराकार अनिर्वाच्य अक्षर परमात्मा आहे हे ओळखतो. म्हणून ध्यानाच्या वेळेला ओम ही स्थिती राहते. तीच स्थिती तत् म्हणजे प्रत्यक्ष कर्म करत असताना देखील राहते आणि सत म्हणजे करता देखील ब्रह्म अशा भावनेमध्ये तो राहतो. म्हणून तो कर्म करत असतानाच कर्माला ओलांडून जातो, कर्माच्या पलीकडे जातो. कर्माचा विनियोग ब्रह्मामध्येच तो करतो या ओम तत् सत या शब्दांच्या द्वारा. अशा प्रकारे ओम तत्सत या नामाच्या विनियोगाने केलेलं जे जे कर्म ते कर्म फक्त सच्चिदानंदामध्येच त्याला घेऊन जातं. सत्यस्य सत्यम अशा ब्रह्मनिर्देशाची कोणतंही कर्म त्याला प्रतीती आणून देतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम तत्सत ऐसे हे बोलणे तेथ नेतसे जेथून काढे प्रकाशे दृश्य जात. ज्या ठिकाणाहून अक्षर अशा ठिकाणाहून हे दृश्य जात सर्व प्रकाशित झालं तिथं त्या मूळ ठिकाणी हे ओम तत्सत हे शब्द घेऊन जातात. या ओम तत्सत रूपी नामाच्या विनियोगाला एक प्रकारे तात्विक आणि प्रतितिगम्य असं अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान तात्विक आहे पण प्रतितिगम्य असं देखील आहे. जर अशा भावाने अशा बोधाने त्याच्याकडे पाहिलं तर बेसावतपणाने कर्म करायचं, कसंही करायचं, ओम तत्सत म्हणायचं. सिगारेट ब्रह्म, धूर ब्रह्म, मी ब्रह्म, तुम्ही ब्रह्म, ओम तत्सत असा हा विनियोग नाहीये. याला एक प्रकारचं तात्विक प्रतितिगम्य असं अधिष्ठान आहे. तात्विक ही आहे आणि प्रतितीला येऊ शकतं. पण एवढं सांगितल्यावर भगवंत शेवटी असंही सांगतात, कारण तात्विक आणि प्रतितिगम्य किती लोकांना कळणार. तेवढी जर बुद्धी असेल तर बाकीचे सगळे याच्या बाहेर राहिले समजायचे. मग या ओम तत्सत या शब्दाच्या विनियोगाचा देखील तितका उपयोग होणार नाही. म्हणून सर्वात शेवटी भगवंत असं सांगतात की श्रद्धेचं देखील काम या ठिकाणी मोठं राहतं. म्हणून भगवंत या अध्यायाच्या शेवटी अश्रद्धया हुतम दत्तम तपस तप्तम कृतं च यत् असत् इत्युच्यते पार्थ न च तत् प्रेत्य नो यः असं सांगून या अध्यायाचा समारोप करत आहेत. भगवंत असं म्हणतात की हा विनियोग आहे ओम तत्सत शब्दाचा. हा विनियोग 17व्या अध्यायातलं शेवटचं प्रकरण आहे. म्हणून 16 आणि 17 अगदी जरी परिशिष्ट असं म्हटले तरी त्या परिशिष्टातलं देखील शेवटचं प्रकरण ओम तत्सत आहे. इतपत ज्यांनी उंची जीवनाची मजल मारली, ही मजल गाठण्यासाठी म्हणून 1 ते 15 ही जी मूळ भगवद्गीता आहे, जिथं 15व्या अध्यायाच्या शेवटी इति गुह्यतमं शास्त्र असं म्हणून भगवद्गीता संपली, याचं आचरण तर करायला पाहिजे. आणि 16 आणि 17 अध्याय देखील लक्षात घेतले पाहिजेत. परिशिष्ट म्हणून आलेले
आधीच्याच याचं अधिक स्पष्टीकरण करणारे असे अध्याय. एवढं जो जीवन आचरतो त्याला ओम तत्सत याचा विनियोग करता येईल. साधक आहे, त्या साधकाने अभ्यास करायचा आहे. स्वामीजींसारखे जे संत आहेत त्या संतांनी ओम म्हटल्यावर ब्रह्मस्मरण होतं. रोजच्या अनुभवानी सगळ्या पायऱ्या ओलांडून ब्रह्माशी तदाकार होऊन जातात. तत् या शब्दांनी सर्व सृष्टी भगवत स्वरूप आहे, अक्षर परमात्म्यापासून आलेली आहे असा बोध होतो. म्हणून कर्म ब्रह्म स्वरूप आहे असा बोध होतो. सत शब्दांनी कर्ता ब्रह्म स्वरूप आहे असा बोध होतो. क्षणमात्रात होतो. क्षणमात्रात ही बोध करून घेण्याची सवय लावणं देखील अपेक्षित आहे. तरी देखील याच्या बाहेर कित्येक लोक राहतील. त्यांना श्रद्धेशिवाय पर्याय नाही. या शास्त्रावर श्रद्धा ठेवून परमात्मा कर्म ब्रह्मस्वरूप परमात्मस्वरूप आणि कर्ता ब्रह्मस्वरूप परमात्मस्वरूप अशी श्रद्धा ठेवण्याशिवाय पर्याय नाहीये. जोपर्यंत हे ज्ञान होत नाही तोपर्यंत अशी श्रद्धा तरी ठेवायला पाहिजे. जर अशी श्रद्धा नसेल तर त्याचं वर्णन भगवंत करतायत. भगवंत म्हणतात अश्रद्धया हुतम दत्तम तपस तप्तम कृतम जयत. अश्रद्धेने जे हवन केलं जातं, जे दान केलं जातं, जे तप आचरलं जातं आणि जे काही कर्म केलं जातं, असत इत्युच्यते पार्थ, ते असत म्हटलं पाहिजे. म्हणून सर्वात शेवटी भगवंत सांगतात की यथाशक्ती सगळ्या शास्त्राचा अभ्यास आणि प्रतीती आणण्याचा प्रयत्न करा आणि श्रद्धा ठेवून ओम तत्सत म्हणा असं भगवंत सर्वात शेवटी सांगतायत. कारण जर कर्माच्या वेळेला ही युक्ती चुकला, अश्रद्धा ठेवली तर पार्थ नच तत्प्रेत्य नो इह, मृत्यूनंतर आणि मृत्यूलोकी दोन्ही ठिकाणी त्याची धडगत नाही. त्याची सगळी कर्म परत निष्फळ ठरतील. तसं होऊ नये म्हणून श्रद्धापूर्वक याचं आचरण करावं. याचं ज्ञान होईपर्यंत, प्रत्यक्ष प्रतीतिगम्य असं ज्ञान होईपर्यंत देखील श्रद्धेने जाणं हे कर्म प्राप्त ठरतं. हे पार्था, अशी कर्म इह आणि पर अशा दोन्ही लोकांमध्ये निष्फळ ठरतात. म्हणून अश्रद्धेने न आचरता श्रद्धापूर्वक आचरून ओम तत्सत याचा श्रद्धापूर्वक विनियोग करा. पण त्या श्रद्धेमध्ये हा सगळा भाव तर असला पाहिजे. म्हणून नुसधियाची श्रद्धा जरी झोंबो पाहसी परमपदा, तरी तैसे ते प्रबुद्धा सोपे नव्हे असंही ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्रद्धा याचा तरी अर्थ काय? कुठेतरी या शब्दांवर श्रद्धा हे समजलं तर पाहिजे बुद्धीला. हे सर्व समजून मग श्रद्धा प्रतीतीनंतर येईल. पण नुसत्या श्रद्धेने काही होणार नाही. त्यामुळे राजस आणि तामस श्रद्धेने अनुष्ठिलेली कर्म व्यर्थ होत असा शेवट इथं केलेला आहे. अध्यायाच्या सुरुवातीला श्रद्धेने युक्त असून देखील शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात, ये शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारिता, त्यांची श्रद्धा कशी म्हणायची असा अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता. श्रद्धेने युक्त असून देखील शास्त्रातील विधी सोडून जे यजन करतात, शास्त्रातील विधी सोडून, याचा अर्थ गीता शास्त्रामध्ये सांगितलेले जे ज्ञान कर्म ध्यान श्रद्धा प्रेम तसंच सात्विक भावामुळं, भावाच्या उत्कर्षामुळं आणि त्याचाही अभिमान सोडून दिल्यामुळं गुणातीत झालेला असा, अशा प्रकारे कर्म न करता जे कर्म करतात त्यांची निष्ठा म्हणजे आंतरिक अवस्था, मनाची स्थिती कोणती समजायची, सात्विक की राजस की तामस,
असा जो प्रश्न भगवंतांना अर्जुनाने विचारलेला होता, त्याला उपासना ही शास्त्रदृष्ट अशी असली पाहिजे, शास्त्रांनी दाखवलेली अशी असली पाहिजे आणि तत्वज्ञान युक्त अशीही असली पाहिजे. तशी जर नसेल तर इह आणि पर दोन्हीही निष्फळ ठरतात असं उत्तर देऊन या अध्यायाचा समारोप भगवंतांनी केलेला आहे. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा वृथा कस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय.